नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत की उन्हाळ्यामध्ये पाळीविषयक त्रास जे आहेत त्यावर आपण कसे उपाय करावेत। सर्वसाधारणपणे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणींना पाळीमध्ये खूप जास्त क्रॅम्प्स आल्याचं दिसून आलेलं आहे। डिहायड्रेशन, खूप घाम येणे, उष्णता, ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास किंवा वारंवार होणारे योनिमार्गातले इन्फेक्शन किंवा लघवीचे इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन ज्याला म्हणूया आपण, तर हे त्रास सर्वसाधारणपणे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याकडे दिसून येतात। मग आता ह्यांच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या? तर सगळ्यात पहिले हायड्रेशन। आपल्याला पाण्याचं प्रमाण शरीरात अतिशय व्यवस्थित ठेवायला पाहिजे आहे, ज्याच्यासाठी तुम्ही दिवसभरातनं वारंवार कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी घेतलंच पाहिजे। बऱ्याचदा कंटिन्यू एवढं पाणी आपल्याला घेतलं जात नाही, तर त्यावेळी आपण पाण्याचं वेगवेगळे स्वरूपात आपण ते घेऊ शकतो, जसं ताक आहे, लस्सी आहे, विविध प्रकारचे फळांचे ज्युसेस आहेत, भाज्यांचे सूप्स आहेत, हे आपण आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करू शकतो। कधीतरी आपल्याला वाटलं तर आपण नारळ पाणी देखील घेऊ शकतो। कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पाणी हे आपल्या शरीरात गेलंच पाहिजे। सो हा एक महत्वाचा उपाय आपण सगळ्यांनीच, फक्त मैत्रिणींनीच नाही तर आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांनी हे लक्ष देऊन आवर्जून पाणी आणि तत्सम पदार्थ घेतले पाहिजे।